मेरे प्यारे देश माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार। नमस्कार। बीते सप्ताह गेल्या आठवड्यात एक ऐसी आपण उपलब्धि एक हासिल असं यश संपादन केलं जिसने हम सबको ज्याचा गर्व आपल्या से सर्वांनाच अभिमान वाटेल। आपने सुना होगा आपण ऐकलं असेल कि भारत की ने भारतानं पिछले सप्ताह गेल्या आठवड्यात 400 अब्ज डॉलर्स यानी म्हणजे 30 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचं लक्ष्य साध्य केलं आहे। पहली बार सुनने में सुरुवातीला हे ऐकल्यावर असं वाटेल कि ये की ही तर अर्थव्यवस्थेशी संबंधित गोष्ट आहे, लेकिन ये मात्र ही अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त भारत के भारताचं सामर्थ्य, भारत के भारताच्या क्षमतेशी संबंधित बाब आहे। एक समय में भारत एक काळ असा होता जेव्हा भारतातून होणाऱ्या निर्यातीचा आकडा कधी 100 अब्ज, कधी 150 अब्ज, कधी 200 अब्ज डॉलर्स इतका राहत असे। मात्र आज भारताची निर्यात $400 400 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे। इसका एक मतलब ये याचा एक अर्थ असा आहे दुनिया की जगभरात भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांची मागणी वाढत आहे। दूसरा मतलब ये आणि दुसरा अर्थ असा आहे सप्लाई चेन की भारताची पुरवठा साखळी व्यवस्था देखील दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे। इसका एक बहुत आणि यातून एक खूप मोठा संदेशही आपल्याला मिळाला आहे, तो असा की देशाच्या स्वप्नांपेक्षाही जेव्हा देशाचे संकल्प मोठे असतात होते हैं तेव्हाच देश महाकाय पावलं उचलू शकतो। के लिए जेव्हा संकल्प पूर्ती करण्यासाठी अहोरात्र ईमानदारी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातात तो वो संकल्प तेव्हाच ते संकल्प भी होते वास्तवात उतरतात। और आप देखिए आणि आपण पहा, किसी व्यक्ति एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात देखील असंच घडतं नाही का? जब किसी के जेव्हा कुणाचेही संकल्प, प्रयास त्यांचे प्रयत्न उसके सपनों से त्यांच्या स्वप्नांपेक्षाही मोठे होतात तो सफल तेव्हा यश आपोआप स्वतःच त्यांच्याकडे चालत येतं। साथियों मित्रांनो, देश के कोने देशाच्या कानाकोपऱ्यातून नए नए नवनवी उत्पादनं जशी परदेशात जात आहेत, असम के हैला आसामच्या हैलाकांडीची लेदर चामड्याची उत्पादनं असोत या उस्मानाबाद की उस्मानाबादची हातमाग उत्पादनं, बिजापूरची फळं भाज्या असोत और चंदौली किंवा चंदौलीचा काळा तांदूळ, सबका एक्सपोर्ट। सर्वांची निर्यात वाढत आहे। अब आपको लद्दाख आता आपल्याला सुद्धा लडाखचे जगप्रसिद्ध जर्दाळू में भी मिलेगी, दुबई सुद्धा मिळतील सऊदी अरब आणि सौदी अरेबियात तमिलनाडु से तामिळनाडूतून पाठवलेली केळी मिळतील। और सबसे बड़ी बात आता सर्वात मोठी गोष्ट ही आहे नए नए की नवनवी उत्पादनं नए नवनव्या देशांमध्ये पाठवली जात आहेत। जैसे हिमाचल उदाहरणार्थ उत्तराखंड में हिमाचल, उत्तराखंडमध्ये पिकवलेल्या मिलेट्स म्हणजे भरड धान्याची पहिली खेप डेनमार्क को डेन्मार्कला निर्यात करण्यात आली आहे। आंध्र प्रदेश प्रदेशच्या कृष्णा आणि चित्तूर जिल्ह्यातले बेगमपिल्ली आणि सुवर्णरेखा आंबे दक्षिण कोरियाला निर्यात करण्यात आले आहेत। त्रिपुरा से त्रिपुरातून ताजे फणस हवाई रास्ते हवाई मार्गानं लंडनला निर्यात करण्यात आले आहेत। और तो और एवढंच नाही पहली बार तर पहिल्यांदाच नागालैंड नागालँडची राजा मिरची लंडनला निर्यात झाली आहे। इसी तरह त्याचप्रमाणे हालिया गेहूं की भालिया गव्हाची पहिली खेप गुजरात से गुजरातमधून केनिया केनिया आणि श्रीलंकेला निर्यात करण्यात आली। यानी म्हणजे आप दूसरे आता तुम्ही दुसऱ्या देशांमध्ये जाल तो मेड इन तर मेड इन इंडिया उत्पादनं पूर्वीपेक्षा जास्त बघायला मिळतील। नजर आएंगे। साथियों मित्रांनो, यह लिस्ट ही यादी खूप मोठी आहे और जितनी आणि जितकी मोठी ही यादी आहे उतनी ही बड़ी तितकीच मोठी मेक इन इंडियाची शक्ति आहे, उतना ही विराट तितकंच विराट भारताचं सामर्थ्य आहे। और सामर्थ्य आणि या सामर्थ्याचा आधार आहेत हमारे किसान, आपले शेतकरी, हमारे आपले कारीगर, कारागीर, हमारे आपले बुनकर, विणकर, हमारे आपले इंजीनियर, अभियंते, हमारे आपले लघु उद्योजक, हमारा आपलं MSME म्हणजे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग क्षेत्र, वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक लोक, ये सब हे सगळे इसकी सच्ची या मागची खरी ताकद आहेत। इनकी मेहनत से यांच्या मेहनतीमुळेच 400 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचं लक्ष्य गाठू शकलो आहोत। और मुझे खुशी है आणि मला आनंद आहे कि भारत की भारताच्या लोकांचं हे सामर्थ्य अब दुनिया आता जगाच्या कानाकोपऱ्यात नए बाजार नव्या बाजारपेठांमध्ये पोहोचत आहे। जब एक जेव्हा एक एक भारतीय लोकल लोकल करता व्होकल म्हणजे स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरतो, तेव्हा लोकलला ग्लोबल म्हणजे स्थानिक उत्पादनं जगभरात पोहोचायला वेळ लागत नाही। चला, को ग्लोबल लोकलला ग्लोबल बनवूया हमारे आणि आपल्या उत्पादनांची प्रतिष्ठा आणखी वाढवूया। साथियों मित्रांनो,
मन की बातच्या माध्यमातून श्रोत्यांना हे ऐकून आनंद वाटेल की घरेलू की देशांतर्गत पातळीवर देखील आपल्या लघु उद्योजकांचं यश हमें गर्व से आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. आज हमारे लघु आज आपले लघु उद्योजक सरकारी सरकारी खरेदीत गवर्नमेंट ई मार्केट प्लेस यानी म्हणजेच जेम जेमच्या माध्यमातून मोठी भागीदारी निभावत आहेत. टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पारदर्शक व्यवस्था उभी करण्यात आली आहे. पिछले एक साल गेल्या 1 वर्षात जेम जेम पोर्टलच्या माध्यमातून सरकार सरकारनं 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू खरेदी केल्या आहेत. देश के कोने देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ 1,25,00,000 लघु उत्पादकांनी छोटे दुकान छोट्या दुकानदारांनी अपना सामान आपला माल सरकारला थेट विकला आहे. एक जमाना था एक काळ होता जब बड़ी कंपनी जेव्हा मोठ्या कंपन्याच सरकारला आपला माल विकू शकत असत. लेकिन अब मात्र आता देश बदलतो आहे. पुरानी जुन्या व्यवस्था देखील बदलत आहेत. अब छोटे आता छोट्यातला छोटा दुकानदार सुद्धा जेम जेम पोर्टलवर सरकार सरकारला आपलं सामान विकू शकतो. यही तो नया हाच तर नवा भारत आहे. ये न केवल हा केवळ मोठी स्वप्नच बघत नाही, बल्कि तर ते लक्ष्य गाठण्याची हिंमत देखील दाखवतो, जिथे पूर्वी कुणीच पोहोचलं नव्हतं. इसी साहस याच साहसाच्या जोरावर हम सभी आपण सर्व भारतीय मिळून आत्मनिर्भर म्हणजे स्वावलंबी भारताचं स्वप्न देखील नक्की पूर्ण करू. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, हाल ही में हुए नुकत्याच पार पडलेल्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यात आपण बाबा शिवानंदजी यांना नक्की पाहिलं असेल. 126 वर्षाच्या या वृद्धाची चपळता बघून मेरी तरह माझ्याप्रमाणेच प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला असेल. और मैंने देखा आणि मी बघितलं, पलक झपकते डोळ्याची पापणी लवते न लवते तोच ते नंदी मुद्रेत प्रणाम करू लागले. मैंने भी मी देखील बाबा बाबा शिवानंदजी यांना पुन्हा पुन्हा वाकून नमस्कार केला. 126व्या वर्षी बाबा शिवानंद यांचं वय आणि तंदुरुस्त शरीर दोन्ही आज देशात चर्चेचा विषय आहेत. मैंने सोशल मीडिया मी समाज माध्यमांवर अनेक लोकांची प्रतिक्रिया बघितली की बाबा शिवानंद अपनी आपल्या वयाच्या 4 पट कमी वयाच्या लोकांपेक्षाही जास्त सुदृढ आहेत. खरोखरच बाबा शिवानंद यांचं जीवन हम सभी आपल्या सर्वांना प्रेरणा देणारं आहे. मैं उनकी मी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. उनमें योग के त्यांच्यात योगविषयी मनापासून अतिशय आवड आहे आणि त्यांची जीवनशैली जीते अतिशय सुदृढ आहे. जीवे जीवेत शरदः शतम. हमारी संस्कृति आपल्या संस्कृतीत सबको सर्वांना 100 वर्ष निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. हम 7 अप्रैल आपण 7 एप्रिलला विश्व जागतिक आरोग्य दिन साजरा करणार आहोत. आज आज संपूर्ण जगात हेल्थ को लेकर आरोग्याविषयी भारतीय धारणा, चाहे वो मग योग असो या की आयुर्वेद, आयुर्वेद, इसके प्रति याकडे ओढा वाढत आहे. अभी आपने देखा अलीकडेच आपण बघितलं असेल पिछले की गेल्या आठवड्यात कतारमध्ये सप्ताह में एका योग कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. इसमें यात 114 114 देशांच्या नागरिकांनी भाग घेऊन एक नवा जागतिक विक्रम नोंदवला. इसी तरह से याचप्रमाणे आयुष आयुष उद्योगाची बाजारपेठ देखील सातत्यानं वाढत आहे. 6-7 6 वर्षांपूर्वी आयुर्वेद से आयुर्वेदाशी संबंधित औषधांची बाजारपेठ 22,000 जवळपास 22,000 कोटी रुपये इतकी होती. आज आज आयुष आयुष उत्पादन उद्योग 1,40,000 कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचत आहे. यानी म्हणजे इस क्षेत्र या क्षेत्रातल्या संधी सातत्यानं वाढत आहेत. स्टार्टअप जगातही आयुष आयुष आकर्षणाचा विषय बनत आहे. साथियों, मित्रांनो, हेल्थ सेक्टर आरोग्य क्षेत्रातल्या इतर स्टार्टअप्स विषयी तर मी पहले भी कई आधीही अनेक वेळा बोललो आहे. लेकिन इस बार मात्र यावेळी आयुष आयुष स्टार्टअप्सवर खास करून बोलणार आहे. बात करूंगा. एक एक स्टार्टअप आहे कपिवा. कपिवा. इसके नाम याच्या नावातच याचा अर्थ लपलेला आहे. इसमें यात क का मतलब क चा अर्थ आहे कफ, पी का मतलब पी चा अर्थ आहे पित्त और वा आणि वा चा अर्थ आहे वात. यह स्टार्टअप ही स्टार्टअप कंपनी हमारी आपल्या पारंपरिक उत्तम पोषक आहाराच्या सवयींवर आधारित आहे. आधारित है.
एक और आणखी एक स्टार्टअप निरोग निरोग स्ट्रीट देखील आहे. आयुर्वेद हेल्थ आयुर्वेद आरोग्य सेवा परिसंस्थेत एक अनोखी कल्पना आहे. इसका याचं तंत्रज्ञान आधारित व्यासपीठ दुनिया जगभरातील आयुर्वेदिक डॉक्टरांची थेट लोकांशी गाठ घालून देतो. 50,000 पेक्षा जास्त आयुर्वेदाचार्य इससे जुड़े याच्याशी जोडले गेले आहेत, संलग्न आहेत. याचप्रमाणे आत्रेय इनोव्हेशन्स एक आरोग्य सेवा तंत्रज्ञान स्टार्टअप आहे जे परिपूर्ण निरोगी आयुष्यपूर्तीच्या क्षेत्रात काम करत आहे. न केवळ इक्झोरियलनं केवळ अश्वगंधाच्या उपयुक्ततेचाच प्रसार केलेला नाही, बल्कि तर उच्च दर्जाच्या उत्पादन प्रक्रियेत देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. क्युअरवेदानं जड़ी बूटी वनौषधींचं आधुनिक संशोधन आणि पारंपरिक ज्ञानाच्या संयोगातून परिपूर्ण जीवनासाठी पोषक आहार तयार केला आहे. किया है. साथियों, मित्रांनो, अभी तो मैंने आता तर मी थोडीशीच नावं घेतली आहेत, ये लिस्ट बहुत पण ही यादी खूप मोठी आहे. ये भारत ही नावं म्हणजे भारताचे तरुण उद्योगपती आणि भारतात तयार होत असलेल्या नव्या संधींची काही प्रतिकात्मक उदाहरणं आहेत. हेल्थ सेक्टर माझी आरोग्य क्षेत्रातल्या स्टार्टअप्स आणि विशेषतः आयुष स्टार्टअप्सना एक आग्रहाची विनंती देखील आहे. आप ऑनलाइन आपण जे कुठलं ऑनलाईन संकेतस्थळ तयार करता, जी काही माहिती तयार करता, ती संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या सर्व भाषांमध्ये सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करा. दुनिया में बहुत जगात असे अनेक देश आहेत जिथे इंग्रजी भाषा फारशी बोलली जात नाही जाती है आणि समजतही नाही. इतनी समझी जाती है. अशा देशांचा विचार करूनही आपल्या माहितीचा प्रसार करा. मुझे विश्वास मला खात्री आहे भारत लवकरच भारताचे आयुष स्टार्टअप्स बेहतर आपल्या उत्कृष्ट गुणवत्तेच्या उत्पादनांनी जल्द ही लवकरच जगावर आपली छाप पाडतील. साथियों, मित्रांनो, स्वास्थ्य का आरोग्याचा थेट संबंध स्वच्छता स्वच्छतेशी सुद्धा आहे. मन की बात मन की बात मध्ये हम आपण स्वच्छतेच्या आग्रहाबाबतच्या प्रयत्नांविषयी नेहमीच बोलतो. ऐसे ही असेच एक स्वच्छतेचा आग्रह धरणारे आहेत चंद्रकिशोर चंद्रकिशोर पाटीलजी. ये महाराष्ट्र हे महाराष्ट्रात नाशिक इथे राहतात. चंद्रकिशोर जी का चंद्रकिशोरजी यांनी स्वच्छतेसाठी फार मोठा संकल्प सोडला आहे. वो ते गोदावरी गोदावरी नदी काठावर उभे राहतात और लोगों आणि लोकांना सातत्यानं नदीत घाण कचरा न टाकण्याची विनंती करत असतात. उन्हें कोई त्यांना जर कुणी असं करताना दिसला तो तुरंत तर ते लगेच जाऊन त्याला थांबवतात. करते हैं. इस काम में या कामात चंद्रकिशोर चंद्रकिशोरजी आपला खूप वेळ खर्च करतात. शाम तक संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे अशा गोष्टींचा ढीग जमा होतो ज्या लोक नदीत फेकायला घेऊन आलेले असतात. लिए लाए होते हैं. चंद्रकिशोरजी यांचे हे प्रयत्न जागरूकता जनजागृती देखील वाढवतात और आणि प्रेरणा भी. प्रेरणा देखील देतात. इसी तरह असेच एक और आणखी एक स्वच्छतेचा आग्रह धरणारे आहेत पुरी के ओदिशातले पुरीचे राहुल महाराणा. राहुल राहुल दर रविवारी सुबह सकाळी सकाळी पुरीच्या तीर्थस्थळांजवळ जातात और आणि तिथला प्लास्टिकचा कचरा साफ करतात. साफ करते हैं. वो अब तक त्यांनी आतापर्यंत शेकडो किलो प्लास्टिक कचरा आणि घाण साफ केली आहे. कर चुके हैं. पूरी के पुरीचे राहुल असोत या नाशिक किंवा नाशिकचे चंद्रकिशोर, ये हम हे आपल्याला फार मोठी शिकवण देतात. नागरिक के नागरिक म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. चाहे स्वच्छता हो, स्वच्छता असो, पोषण असो या फिर किंवा मग लसीकरण, इन सारे या सगळ्या प्रयत्नांनी देखील निरोगी राहायला मदत होते. मेरे प्यारे देश माझ्या प्रिय देशवासियांनो, आइए चला बात करते आता आपण बोलूया केरला के केरळच्या मुपट्टम श्री नारायणनजी यांच्याविषयी. उन्होंने एक प्रोजेक्ट त्यांनी एक उपक्रम सुरू केला आहे जिसका ज्याचं नाव आहे पॉट्स फॉर वॉटर ऑफ लाईफ, म्हणजे जीवनदायी जलपात्र. आप जब इस प्रोजेक्ट तुम्ही जेव्हा या प्रकल्पाबद्दल जाणून घ्याल ना, को सोचेंगे तेव्हा तुम्ही पण विचार कराल की काय कमालीचं काम आहे हे. साथियों, मित्रांनो, मुपट्टम मुपट्टम श्री नारायणनजी गर्मी के दौरान उन्हाळ्यात पशु पक्ष्यांना पाण्याचं दुर्भिक्ष भासू नये, त्यांना पाणी मिळावं यासाठी मातीची भांडी वाटण्याचा उपक्रम राबवतात. गर्मियों में उन्हाळ्यात वो पशु पक्ष्यांना होणारा त्रास बघून तेही कासावीस होत असत. परेशान हो उठते थे. मग त्यांनी विचार केला मैंने सोचा
की आपणच लोकांना मातीची भांडी का पुरवू नयेत, जेणेकरून मग लोकांना भांड्यांच्या उपलब्धतेची चिंता न करून फक्त पाणी भरून ठेवण्याचंच काम उरेल. सिर्फ पानी भरने का ही काम रहे. आणि आप हैरान आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल कि नारायण की नारायणनजी यांनी वाटप केलेल्या भांड्यांची संख्या एक आता 1 लाखांपेक्षा जास्त होणार आहे. अपने अभियान आपल्या या उपक्रमातलं 1 लाखावं भांड वो ते महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या साबरमती आश्रमात दान करणार आहेत. आज जब आता उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच दे दी है नारायणनजी यांचं हे कार्य काम सर्वांना नक्कीच प्रेरणा देईल प्रेरित करेगा. आणि आपणही या उन्हाळ्यात हमारे आपल्या पशु पक्षी मित्रांसाठी पाण्याची व्यवस्था कराल. साथियों, मित्रहो, मन की बात के श्रोता मन की बातच्या श्रोत्यांना सुद्धा माझा आग्रह आहे की आपण सर्वांनी जलबचतीच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करूया. एक पाण्याचा अगदी एक एक थेंब वाचवण्यासाठी आपण जे जे काही करू शकतो ते जरूर केलं पाहिजे. इसके अलावा याशिवाय पानी की पाण्याच्या पुनर्वापरावरही आपण हमें उतना तितकाच भर देत राहिलं पाहिजे. घर में इस्तेमाल घरामध्ये काही कामासाठी वापरलेलं पाणी गमलों में काम घरातल्या कुंड्यांमध्ये घालता येत असेल, गार्डनिंग में काम आ बागेत वळवता येत असेल वो जरूर तर ते जरूर पुन्हा वापरलं पाहिजे. चाहिए. अगदी थोडक्या प्रयत्नांमधून सुद्धा तुम्ही आपल्या घरामध्ये अशी व्यवस्था तयार करू शकता. रहीमदास जी सदियों रहीमदासजी अनेक शतकांपूर्वी काहीतरी विशिष्ट हेतूनच असं म्हणून गेले आहेत, की रहमन रहीमन पाणी राखिये, बिन पानी बिन पाणी सब सुन. और पानी आणि बचाने के इस पाणी वाचवण्याच्या या कामामध्ये मला लहान मुलांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. स्वच्छता को जैसे ज्याप्रमाणे स्वच्छतेला आमच्या मुलांनीच आंदोलन बनवलं, वैसे ही त्याचप्रमाणे ही मुलं आता जलयोद्धा बनून पानी पाणी वाचवण्यासाठी मदत करू शकतात. साथियों, मित्रांनो, हमारे देश में आपल्या देशामध्ये जल संरक्षण जल संरक्षण, जल स्रोत जलस्रोतांचं रक्षण सदियों से अनेक शतकांपासून समाजाच्या प्रवृत्तीचा एक भाग आहे. है. मला खूप बरं वाटतं की देशामध्ये अनेक लोकांनी वाटर जलसंवर्धनाचं कार्य लाइफ में आपल्या जीवनाचं मिशन ध्येयच बनवलं आहे. एक साथी है जसे चेन्नईचे एक मित्र आहेत कृष्णमूर्ति अरुण कृष्णमूर्तीजी. जी अरुणजी अपने इलाके आपल्या भागातल्या तलाव आणि तळ्यांची साफसफाई करण्याची मोहीम राबवत आहेत. उन्होंने त्यांनी 150 पेक्षा जास्त तलाव तळ्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी उचलली जिम्मेदारी आणि ती यशस्वीपणे पूर्णही केली. सफलता के साथ पूरा किया. असेच एक महाराष्ट्रातले रोहन काळे नावाचे कार्यकर्ते आहेत. रोहन पैसे रोहन व्यवसायानं HR म्हणजेच मनुष्यबळ व्यावसायिक आहेत. के सैंकड़ों त्यांनी महाराष्ट्रातल्या पायऱ्या असलेल्या शेकडो विहिरींचं संरक्षण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आ रहे हैं. इनमें से यातल्या अनेक विहिरी तर शेकडो वर्ष जुन्या आहेत आणि आपल्या वारशाचा भाग आहेत. सिकंदराबादमध्ये बन्सीलाल पेट विहीर एक अशीच एक पायऱ्यांची विहीर आहे. बरसों तिच्याकडे गेली अनेक वर्ष कुणाचं लक्ष नव्हतं. इस step या उपेक्षेमुळे ही पायऱ्यांची विहीर माती आणि कचऱ्यानं झाकून गेली होती. मात्र आता इथे या पायऱ्यांच्या विहिरीचं पुनरुज्जीवन करण्याची मोहीम जन भागीदारी लोकांच्या सहभागातून सुरू झाली आहे. मित्रांनो, मैं तो उस राज्य मी अशा राज्यातला आहे जिथे पाण्याची सदोदित टंचाई असते. गुजरात में गुजरातमध्ये इन स्टेप अशा पायऱ्यांच्या विहिरींना वाव असं म्हणतात. गुजरातसारख्या राज्यामध्ये वाव खूप मोठी भूमिका पार पाडते. इन कुओं या या विहिरी किंवा आडांच्या संरक्षणासाठी जल मंदिर जलमंदिर योजनेनं खूप महत्वाची भूमिका निभावली आहे. पूरे गुजरात में संपूर्ण गुजरातमधल्या अनेक विहिरींना आडांना पुनरुज्जीवित करण्यात आलं आहे. त्यामुळे त्या त्या भागांमध्ये वाटर लेवल को जलस्तर वाढवण्यासाठी चांगली मदत मिळाली आहे. ऐसे ही अभियान अशीच मोहीम तुम्हीही स्थानिक पातळीवर राबवू शकता. चला सकते हैं. चेक डॅम म्हणजेच लहान बंधारे बनवण्याचं काम असो, रेन हार्वेस्टिंग म्हणजेच पावसाचं पाणी जमिनीत मुरवून पावसाच्या पाण्याची शेती करायचं काम असो, यामध्ये वैयक्तिक पातळीवर केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत आणि संयुक्तपणे प्रयत्न करणंही गरजेचं आहे. जसं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपल्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 75 अमृत सरोवर बनवता येऊ शकतील. कुछ पुराने सरोवर काही जुन्या सरोवरांमध्ये सुधारणा केली जाऊ शकते. नए सरोवर तसंच काही नवीन सरोवर बनवता येऊ शकतील. पास है. मला विश्वास आहे की या दिशेनं कुछ न कुछ आपण सगळेजण काही ना काही प्रयत्न जरूर कराल. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो,
मन की बातची एक अतिशय चांगली गोष्ट म्हणजे कि मुझे आपल्याकडून मला ये संदेश अनेक भाषांमधून बहुत सी भाषा अनेक बोलीभाषांमधून बहुत सी संदेश बोलियों येत में असतात. मिलते हैं. कई लोग काही लोक माय माय गोवर ऑडियो में ऑडिओ मेसेज ही पाठवत असतात. भारत की संस्कृति, भारताची संस्कृती, हमारी भाषा, आपल्या अनेक भाषा, हमारी आपल्या बोली, बोलीभाषा, हमारे आपलं लहर, राहणं, वेशभूषा, खान पान, खाण्याच्या जेवणाच्या पद्धती यांची सारी व्यापकता, विविधताएं अशा सर्व प्रकारची विविधता म्हणजे आपली एक प्रकारे खूप मोठी ताकद आहे. से पश्चिम पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत, से दक्षिण उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत भारत को भारताची हीच विविधता एक कर सर्वांना एकत्रित बांधून ठेवते. भारत, एक भारत श्रेष्ठ भारत, श्रेष्ठ भारत घडवत आहे. इसमें भी यामध्येही हमारे आपली ऐतिहासिक स्थानं और आणि पौराणिक कथा दोनों अशा दोन्हींचं खूप मोठं योगदान आहे. आप सोच रहे होंगे आपण सर्वजण विचार करत असाल की या सर्व गोष्टी मी आपल्याला का सांगतोय. इसकी वजह है याचं कारण आहे माधव माधवपूर जत्रा. माधवपुर माधवपूरची जत्रा कुठे भरते, क्यों लगता, का भरते, कैसे ये कशा प्रकारे ही जत्रा भारताच्या विविधतेशी जोडली गेली आहे हे जाणून घेणं मन की बातच्या श्रोत्यांच्या दृष्टीनं बहुत इंटरेस्ट. अतिशय रंजक ठरणार आहे. साथियों, मित्रांनो, माधवपुर माधवपूर जत्रा गुजरातमध्ये गुजरात के पोरबंदर इथं समुद्र किनारी वसलेल्या माधवपूर या गावात भरते. लेकिन इसका मात्र या जत्रेचं नातं हिंदुस्थानच्या पूर्वेकडल्या क्षेत्राशीही जोडलं जातं. आप सोच रहे होंगे आता आपण म्हणाल कि ऐसा हे कैसे कसं काय शक्य आहे. तो इसका भी तर याचंही उत्तर एका पौराणिक कथेमध्येच मिळतं. कहा जाता है असं म्हणतात की हजारो वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्ण यांचा विवाह ईशान्येकडच्या प्रदेशाची राजकुमारी रुक्मिणी से रुक्मिणी सोबत झाला होता. ये विवाह हा विवाह पोरबंदर पोरबंदरच्या माधवपूरमध्ये साजरा झाला होता और उसी आणि त्या विवाहाचं प्रतीक म्हणून आजही तिथे माधवपूर जत्रा भरवण्यात येते. माधवपुर मेला लगता है. पूर्व और वेस्ट आणि का ये पश्चिम गहरा नाता यांचं घट्ट बनलेलं हे नातं म्हणजे हमारी धरोहर आपला है. सांस्कृतिक वारसा आहे. समय के साथ कालानुरूप आता अब लोगों के प्रयास लोकांच्या प्रयत्नातून माधवपूर जत्रेमध्ये नई अनेक नवनवीन गोष्टी समाविष्ट होत आहेत. हमारे यहाँ आपल्याकडे वधू पक्षाला घराती कहा जाता असं म्हणतात. और इस मेले आणि या जत्रेमध्ये आता नॉर्थ ईस्ट ईशान्येकडून अनेक घरातीही येत आहेत. आने लगे. एक आठवडाभर चालणाऱ्या या माधवपूर जत्रेमध्ये ईशान्येकडच्या सर्व राज्यांमधून कलाकार येतात. हैंडीक्राफ्ट हस्तकला जोपासणारे कलाकार येतात. और इस आणि या जत्रेची रंगत अनेक पटीने वाढते. एक आठवडाभर भारतातल्या पूर्व आणि पश्चिमेच्या संस्कृतींचा होणारा हा मिलाप माधवपुर म्हणजे माधवपूर जत्रा आहे. एक भारत आणि ही जत्रा एक भारत श्रेष्ठ भारतचं सुंदर उदाहरण बनत आहे. मेरा आपसे आग्रह माझा तुम्हा सर्वांना आग्रह आहे की तुम्हीही या जत्रेची माहिती वाचावी जाने. आणि जाणून घ्यावी. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, देश में देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अब जन भागी म्हणजे आता लोकसहभागाचं एक नवीन आदर्श उदाहरण बनलं आहे. काही दिवसांपूर्वी 23 मार्चला शहीद दिवस हुतात्मा दिनी के अलग अलग देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक कार्यक्रम झाले. देश ने देशानं आपल्या स्वातंत्र्याच्या नायक नायिकांचं स्मरण केलं, श्रद्धापूर्वक स्मरण केलं. इसी दिन याच दिवशी कोलकाता के मला कोलकाताच्या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये बिप्लबी भारत दालनाचं लोकार्पण करण्याची संधी मिळाली. के वीर क्रांति भारताच्या वीर क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे एक अतिशय अनोखं दालन आहे. की अनूठी गैलरी है. संधी मिळाली ये अवसर मिले तर तुम्ही आप हे दालन पाहण्यासाठी जरूर जा. साथियों, मित्रांनो, अप्रैल के महीने में एप्रिल महिन्यामध्ये आपण 2 महान विभूतींची जयंती साजरी करणार आहोत. दोनों ने ही या दोघांनीही भारतीय समाजावर आपला अमीट ठसा उमटवला आहे. ये महान विभूति या महान विभूती आहेत महात्मा फुले और आणि बाबा साहब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा फुले की महात्मा फुले यांची जयंती 11 अप्रैल 11 एप्रिल रोजी आहे और बाबा साहब आणि बाबासाहेबांची जयंती 14 आपण 14 एप्रिलला साजरी करणार आहोत. इन दोनों ही महापुरुष या दोन्ही महापुरुषांनी भाव भेदभाव आणि असमानतेच्या विरोधात बड़ी लड़ाई खूप मोठा लढा दिला. महात्मा फुले ने महात्मा फुले यांनी त्या काळामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केल्या. कन्या शिशु बालिका हत्येच्या विरोधात आवाज उठवला.
उन्होंने जलसंकटातून मुक्ती मिळावी बड़े यासाठीही अभियान त्यांनी मोठी मोहीम राबवली. साथियों, मित्रांनो, महात्मा फुले यांच्याविषयी बोलताना सावित्रीबाई फुलेजी यांचा उल्लेख करणं तितकंच आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले यांनी अनेक सामाजिक संस्था स्थापन करण्यामध्ये मोठी भूमिका पार पाडली. एक शिक्षिका आणि एक समाज सुधारक म्हणून त्यांनी समाजाला जागृतही केलं आणि सर्वांना प्रोत्साहनही दिलं. दोघांनी मिळून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. लोकांच्या सशक्तीकरणाचे प्रयत्न केले. आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामध्येही महात्मा फुले यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. ते म्हणायचे की कोणत्याही समाजाचा विकास त्या समाजातल्या महिलांची स्थिती पाहून समजून घेता येतो. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेऊन मी सर्व माता, पिता आणि पालकांना सांगू इच्छितो की त्यांनी आपल्या मुलींना जरूर शिक्षण द्यावं. मुलींनी जास्तीत जास्त प्रमाणात शाळेत यावं म्हणून काही दिवसांपूर्वीच कन्या शिक्षण प्रवेश उत्सवही सुरू केला आहे. ज्या मुलींचं शिक्षण काही कारणामुळे थांबलं असेल, राहिलं असेल, तर त्यांना पुन्हा एकदा शाळेत आणण्यावर भर दिला जात आहे. मित्रांनो, हे आपल्या सर्वांचं सद्भाग्य आहे की बाबासाहेबांशी संबंधित पंचतीर्थासाठी कार्य करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्यांचं जन्मस्थान महू असो, मुंबईची चैत्यभूमी असो, लंडनमधलं त्यांचं घर असो, नागपूरमधली दीक्षाभूमी असो किंवा दिल्लीमधलं बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाचं स्थान, मला या सर्व स्थानांवर, सर्व तीर्थांवर जाण्याचं भाग्य लाभलं आहे. मी मन की बातच्या श्रोत्यांना आग्रह करतो की त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व स्थानांचं दर्शन जरूर करावं. त्यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मध्ये यावेळीही आपण अनेक विषयांवर चर्चा केली. पुढच्या महिन्यामध्ये अनेक सण उत्सव येत आहेत. काही दिवसांनीच चैत्र नवरात्र येत आहे. नवरात्रामध्ये आपण व्रत, उपवास, शक्तीची साधना करतो, शक्तीची पूजा करतो. याचाच अर्थ आपल्या परंपरा आपल्याला सणांचं उत्सवी स्वरूपही शिकवतात आणि संयम कसा बाळगायचा हेही शिकवतात. संयम आणि तप सुद्धा आपल्यासाठी एक सणच आहेत. म्हणूनच नवरात्रीचं आपल्या सर्वांसाठी नेहमीच एक विशेष महत्त्व असतं. नवरात्राच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याचा सणही आहे. एप्रिलमध्ये ईस्टरही येतो आणि रमजानचा पवित्र महिनाही एप्रिलमध्येच सुरू होत आहे. आपण सर्वांना सोबत घेऊन हे सर्व सण साजरे करावेत. भारताच्या विविधतेला बलशाली करावं अशीच सर्वांची इच्छा आहे. यावेळी मन की बात मध्ये इतकंच. पुढच्या महिन्यात आपल्या सर्वांशी नव्या विषयांसह पुन्हा एकदा भेट होईल. खूप खूप धन्यवाद.